नमस्कार. व्यवसायात तब्बल 10 पट वाढ हे ऐकायला स्वप्नासारखं वाटतं नाही का? पण हे खरंच शक्य आहे. आणि ते कसं? तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या मदतीने. आज आपण हेच समजून घेणार आहोत की एआय एखाद्या व्यवसायाला नव्या उंचीवर कसं नेऊ शकतं. चला एकदम सोप्या भाषेत सुरुवात करूया. आता बघा, कोणताही व्यवसाय चालवणं म्हणजे आव्हानं आलीच, बरोबर ना? कधी ग्राहक सांभाळताना नाकी नऊ येतात, तर कधी मार्केटिंगचा खर्च बजेटच्या पार जातो. हे अडखळे कुठेतरी ओळखीचे वाटतात नाही का? तर ह्या ज्या समस्या आहेत ना, त्या खरं तर खूपच सामान्य आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक व्यावसायिकाला यातून जावंच लागतं. पण चांगली बातमी ही आहे की यावर आता जबरदस्त उपाय उपलब्ध आहेत. साधारणपणे 3 मुख्य अडचणी दिसतात. एक म्हणजे ग्राहकांना चांगली सेवा देणं, दुसरी अडचण म्हणजे मार्केटिंगचा तो वाढता खर्च, आणि तिसरी, जी कदाचित सगळ्यात मोठी समस्या आहे, ती म्हणजे वेळेची कमतरता. हो ना? एकाच वेळी इतक्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे खरंच तारेवरची कसरत आहे. पण आता या सगळ्या समस्यांवर एकच प्रभावी उपाय आहे, आणि तो म्हणजे एआय. आता एआय म्हटलं की काहीतरी खूप किचकट, अवघड तंत्रज्ञान डोळ्यासमोर येतं. पण तसं नाहीये. त्याला असं समजा की तो कामात मदत करणारा एक हुशार सहकारी आहे. मग व्यवसायाच्या दृष्टीनं एआय म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. हे एक असं साधन आहे जे अडचणी सोडवतं, कामाची गती वाढवतं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य निर्णय घ्यायला मदत करतं. त्यामुळे एआयकडे रॉकेट सायन्स म्हणून नाही, तर एक अतिशय उपयुक्त साधन म्हणून बघायला हवं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे? की यासाठी काही खूप मोठी गुंतवणूक करायची किंवा तज्ज्ञ असण्याची अजिबात गरज नाही. बाजारात अशी अनेक सोपी टूल्स उपलब्ध आहेत जी आजपासूनच वापरायला सुरुवात करता येते. ChatGPT, जॅस्पर, कॅनव्हा ही नावं तर नक्कीच ऐकली असतील. ChatGPT काही मिनिटांत ब्लॉग, ईमेल किंवा सोशल मीडिया पोस्ट लिहून देतो. जॅस्पर तर खास मार्केटिंग कॉपीसाठी बनवलाय. आणि कॅनव्हा त्याच्या एआय फीचर्समुळे तर आकर्षक डिझाईन्स अगदी चुटकीसरशी बनतात. म्हणजे बघा, ही सगळी टूल्स कंटेंट बनवण्याचं आणि कामाला वेग देण्याचं काम करतात. आणि याचा थेट परिणाम काय होतो? तर व्यवसायाची विक्री वाढते. चला, थेअरी तर खूप झाली. आता हे बघूया की या टूल्सचा खरोखर प्रत्यक्ष कामात वापर कसा करायचा, कारण तेच जास्त महत्त्वाचं आहे नाही का? सुरुवात करण्यासाठी अगदी 3 सोपी पावलं आहेत. पहिलं, वेबसाईटवर एक साधा चॅटबॉट लावा. तो ग्राहकांच्या साध्यासुध्या प्रश्नांना 24 तास उत्तरं देईल. म्हणजे टीम इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष देऊ शकेल. दुसरं, सोशल मीडिया पोस्ट्स शेड्यूल करण्यासाठी ऑटोमेशन टूल्स वापरा. विचार करा, एका दिवसात बसून महिनाभराच्या पोस्ट प्लॅन करता येतील. आणि तिसरं, ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी ओळखून त्यांना खास त्यांच्यासाठी बनवलेल्या ऑफर्स पाठवा. याने काय होतं? ग्राहक पुन्हा पुन्हा परत येतात. आणि या सगळ्याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो? तर कमी माणसं आणि कमी खर्चात खूप मोठं काम करता येतं. हेच सर एआयचं खरं सामर्थ्य आहे. चला, आता त्या गोष्टीबद्दल बोलूया जी सगळ्यात महत्त्वाची आहे, परिणाम म्हणजे रिझल्ट्स. आणि हे काही हवेतले आकडे नाहीत, याचे ठोस पुरावे आहेत. कारण शेवटी काय, शब्दांपेक्षा आकडे जास्त बोलतात. आणि आता आपण तेच आकडे पाहणार आहोत. ज्या व्यवसायांनी एआयचा योग्य वापर केला, त्यांच्या मार्केटिंगच्या खर्चात तब्बल 50% घट झाली आहे. विचार करा, हा जो पैसा वाचतोय तो व्यवसायात इतर ठिकाणी गुंतवता येतो. आणि आता तो आकडा ज्यासाठी आपण हे सगळं ऐकतोय, त्यांच्या उत्पन्नात 10 पट वाढ झाली आहे. हो, बरोबर ऐकलंय, 10x. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. एआय फक्त खर्च कमी करत नाही, तर उत्पन्न अक्षरशः कित्येक पटींनी वाढवतं. हे आकडे ऐकून नक्कीच उत्साह आला असेल, नाही का? पण मग प्रश्न येतो की सुरुवात कशी करायची? काळजी नसावी, तेही अगदी सोपं आहे. फक्त ही एक सोपी चेकलिस्ट लक्षात ठेवायची. पहिलं म्हणजे छोट्या आणि सोप्या टूल्सपासून सुरुवात करा. दुसरं, टीमला थोडं ट्रेनिंग द्या. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे या क्षेत्रातले नवीन ट्रेंड्स फॉलो करत राहा. कारण हे तंत्रज्ञान रोजच्या रोज बदलतंय. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. एआय हे फक्त एक टूल किंवा साधन नाहीये. ते काम करण्याच्या पद्धतीत आणि संपूर्ण व्यवसायात एक क्रांती घडवून आणू शकतं. तर मग आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, एआयचा वापर करून व्यवसायाचं भविष्य कसं घडवलं जाऊ शकतं? याचा विचार नक्की करा.